मंडळी, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे पैसा भरपूर असतो, संपत्ती भरपूर असते, शेती, वावर, पावर, नोकर, चाकर सगळ्या गोष्टी असतात. परंतु मनामध्ये समाधान नसतं. आणि हे समाधान का नसतं याचं कारण आहे, की आपण ज्या घरामध्ये राहतो, त्या घरामध्ये रोज कटकटी होतात, भांडणं होतात, चिडचिड होते. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याकडे असलेल्या पैशाचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आणि माणूस नैराश्यग्रस्त जीवन जगत असतो. डिप्रेशनमध्ये जात असतो. आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कदाचित माणूस शेवटचं टोकाचं पाऊल सुद्धा उचलायला मागं-पुढं पाहत नाही किंवा विचारही करत नाही. मग अशा तणावग्रस्त परिस्थितीतून जर आपल्याला बाजूला जायचं असेल, लांब जायचं असेल, याच्यातून मुक्त व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? कधी-कधी आपल्याला जो तणाव निर्माण होतो, कधी-कधी आपल्याला जी चिंता निर्माण होते, कधी-कधी असं काही आपल्या शरीरामध्ये होतं, की ज्यावेळी असं वाटतं, की आता आपण या जगात न राहिलेलं बरं. अशी परिस्थिती ज्यावेळेस होते ना मंडळी, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर मंडळी, तुम्हाला जर तुमच्या घरातल्या सगळ्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तुमच्या चिंताग्रस्त परिस्थितीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि या सगळ्या दुःखांना बाजूला सारून जर तुम्हाला वेगळा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला तुमच्या जीवनातला सुखी समृद्धी होण्याचा एक मार्ग सांगणार आहे. आणि त्या मार्गाला कुठलाही खर्च लागणार नाही. करायचं काय फक्त, की तुमच्या मोबाईलचं जे वॉलपेपर आहे किंवा WhatsAppचा जो डीपी आहे किंवा तुमच्या मोबाईलचं जे स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवरती, त्या वॉलपेपरवरती एक फोटो ठेवायचा आहे. तो फोटो कोणता हे सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपला जन्म झाल्याबरोबर आपला त्या ठिकाणी रास नाव तयार होतं. आपली जन्मतिथी तयार होते, आपली जन्मकुंडली तयार होते आणि आपलं जन्म नक्षत्र तयार होतं. म्हणजे काय? आपण कोणत्या नक्षत्रात जन्मलो, आपण कोणत्या ग्रहकालात जन्मलो, आपण रात्री जन्मलो का दिवसा जन्मलो, ही सगळी कुंडली आपल्या जन्माची तयार होत असते. ती कधी तयार होते? ज्यावेळेस आपला जन्मवेळ आणि आपली जन्मतारीख आपल्याला माहीत असेल. तर मंडळी, करायचं काय बघा, आपल्या वॉलपेपरवरती मोबाईलच्या आपला नक्षत्र ठेवायचा, आपला जन्म नक्षत्राचा फोटो, आपल्या जन्म नक्षत्राचा फोटो आपल्या वॉलपेपरवरती ठेवायचा. आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती जन्म नक्षत्राचा फोटो ठेवायचा किंवा टीपीवरती सुद्धा आपण ठेवू शकता. तर मंडळी, या जन्म नक्षत्राचा आणि आपल्या दुःखाचा काय संबंध आहे, तर लक्षात घ्या. तुम्ही जरा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. मंडळी, ज्यावेळेस आपला जन्म होतो, त्यावेळेस जन्म होत असताना आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या जन्मतिथीमध्ये चंद्र हा नेमका कोणत्या नक्षत्रात होता, त्याच्यावरून आपला जन्म नक्षत्र ठरत असतो. तसं पाहायला गेलं तर 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रामध्ये ज्या ज्या नक्षत्रात आपला जन्म झाला असेल, आता प्रत्येकाला आपापला जन्म नक्षत्र माहीत असतो. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्म जर मृग नक्षत्रात झाला असेल, तर त्यानं काय करायचं, मृग म्हणजे हरणाचं मुंडकं, हरणाचं चित्र आपल्या वॉलपेपरवरती ठेवायचं. एखाद्याचा जन्म अनुराधा नक्षत्रात झाला असेल, तर त्यानं कमळाचं चित्र त्या ठिकाणी ठेवायचं. अश्विन नक्षत्रात जर एखाद्याचा जन्म झाला, तर त्यानं घोड्याचं चित्र आपल्या वॉलपेपरवरती ठेवायचं. म्हणजे ज्या ज्या नक्षत्रात त्याचा ज्याचा जन्म झाला असेल, त्या त्या नक्षत्राचा फोटो त्यांनी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती ठेवायचा. तर त्याचं कारण काय मंडळी, तर जन्म नक्षत्र जे आहेत ना, हे आपल्या दुःखातून मुक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. कारण या जन्म नक्षत्राची आठवण आपण वारंवार करत असतो. या जन्म नक्षत्राचा फोटो मोबाईल बघण्याच्या नादाने का होईना, आपण वेळोवेळी दिवसातून बऱ्याच वेळा ते नक्षत्र बघत असतो. आणि त्या नक्षत्राचं कनेक्शन आपल्या जन्मकुंडलीशी होतं, आपल्या दुःखाशी होतं आणि आपल्याला सगळ्या गोष्टीतून मुक्तता मिळवता येऊ शकते. जसा एखाद्या मोबाईलचा पासवर्ड असतो, तसा आपल्या दुःखाचा पासवर्ड म्हणजे आपले नक्षत्र असतात. आता नक्षत्राचं आपण जर वारंवार स्मरण केलं, तर आपल्याला या दुःखातून मुक्तता मिळवता येऊ शकते. या तणावग्रस्त जीवनातून आपण मुक्तता मिळवू शकतो आणि नक्कीच सुखी समाधानाचं वातावरण आपल्या घरामध्ये राहील. हा सगळा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्राने प्रमाणित केलेला आहे. त्याच्यामुळे 100% तुम्ही तुमचं जन्म नक्षत्र शोधा. तुम्हाला जर माहीत नसेल, तर एखाद्या ज्योतिषाला विचारा किंवा तुमच्या गावातल्या एखाद्या जाणकार माणसाला तुमचं जन्म नक्षत्र विचारा. त्या जन्म नक्षत्राचा फोटो तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती लावा, जेणेकरून वारंवार ते फोटो आणि ते नक्षत्र पाहण्याचा योग तुम्हाला येईल
आणि त्या योगे तुम्ही सुखी समाधानी जीवन जगाल. हे त्याच्या मागचं वैज्ञानिक रहस्य आहे.